चला दोन फलंदाज लगेच मैदानाच्या दिशेने रवाना करा. फिल्डर्स देखील सज्ज झालेले आहेत. आपण पाहत आहात एकता ओवी युनिटी कप 2026 अतिशय शानदार हे आयोजन आणि नियोजन या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतं. ऐनुद्दीन भाई सय्यद आणि जावेद लुलानिया या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी क्रिकेटच्या निमित्तानं मात्र एकोपा जपावा त्याच उद्देशानं मात्र ही आयोजित केलेली स्पर्धा आपण पाहताय. आजचा चौथा दिवस या स्पर्धेचा आर्यनच्या मैदानावरती डे अँड नाईट स्वरूपात ही स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतायत जावेद लुलानिया यांना आणि त्यांच्या समेत तेजिंदर सिंग यांना आपण पाहताय. त्याचबरोबर जावेद लुलानिया यांचे चिरंजीव साद यांना देखील आपण पाहताय. सर्वांचं करूयात आपण हार्दिक हार्दिक स्वागत. प्रथम पारितोषिक 1,00,000, द्वितीय 50, तृतीय 25, चतुर्थ 15,000 आणि पाचवं देखील 15,000. अतिशय ही भव्य दिव्य स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 96 धावा इथे मात्र मोठं टार्गेट समोर ठेवण्यात आलं. आता ते टार्गेट कशा प्रकारे रन चेस केलं जाईल. षटक क्रमांक पहिलं हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे. गोलंदाज आपण पाहताय. गोलंदाजी मार्कवर अवधूत कामत. चला टायमर ऑन केलं जाते. इथे आता मात्र दुसऱ्या डावाला सुरुवात झाली. स्ट्राईक वरती आहे चिन्मय. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आहे ऋषी, जो मागील मॅचचा हिरो ठरला होता. इथून आता मात्र विस्फोटक क्रिकेट नांदगाव संघाला खेळावं लागेल. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवरती अगदी चांगला फटका पाहायला मिळतो इनफिल्डच्या वरून. तितक्याच ताकदीचं यावेळेला मात्र क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं दिवेश पाटीलच्या माध्यमातून. चेंडूला स्टॉप यावेळेला मात्र केलं गेलं. धावसंख्या जर आपण पाहताय पहिल्याच बॉलवरती झालेली आहे 2. डीजे व्यास आमच्या समेत जॉईन झालेत. आंबे साऊंड सिस्टम, अतिशय सुंदर अशी साऊंड सिस्टम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. मात्र अगदी चांगला बॉल बॅकफुटला फलंदाज गेले, मारण्याचा प्रयत्न झाला होता परंतु योग्य प्रकारे बॅटवरती चेंडू आला नाही. निर्धाव प्रकारचा हा चेंडू पाहायला मिळतोय. सातपाटी संघ जर आपण पाहिलं तर यंदाचा हंगाम अक्षरशः त्यांनी दणाणून सोडलंय. पालघर जिल्ह्यातच नव्हे तर पालघर जिल्ह्याच्या बाहेर जाऊन देखील त्यांनी आपल्या खेळाची चमक दाखवली आहे. षटकातला तिसरा बॉल, इथे मात्र आपण पाहताय बॅकफुटला गेले फलंदाज, खेळण्याचा प्रयत्न तिथे झाला होता. सिंगल यावेळेला मात्र पाहायला मिळते आणि या सिंगलने झालेली आहे धाव संख्या धाव फलकावरती 3. अगदी सनराइज पालघर संघ देखील आपण पाहिलं आजच्या दिवसात मात्र सर्वांची मनं जिंकल्या. स्पेशली शुभम, या अगोदरची त्याची इनिंग आपण पाहिलीत, काय जबरदस्त अव्वल दर्जाचं क्रिकेट शुभमने खेळलंय. तोही नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला खेळताना दिसेल. षटकातला चौथा बॉल, अगदी चांगला बॉल यावेळेला मात्र आपण पाहिलं. बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न विरूप बाबरे त्या ठिकाणी येतोय. चेंडूला उचलतोय आणि तिथपर्यंत आपण पाहिलं तर सिंगल तिथे पाहायला मिळाली आणि या सिंगलच्या मदतीने आपण पाहताय धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 4. षटकातला पाचवा बॉल घेऊन गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्कवरती, स्ट्राईक वरती आता येतोय चिन्मय. इथे मात्र बॅटचा टॉप एज लागतोय, चेंडू हवेमध्ये जातोय, फिल्डर चेंडू खाली, परंतु यावेळेला मात्र जजमेंट योग्य प्रकारचं झालं नव्हतं आणि त्याचाच फायदा फलंदाजांना मिळतोय. इथून मात्र तुम्हाला सिंगल डबल खेळून चालणार नाही, कारण की लक्ष जर आपण पाहिलं तर भलं मोठं लक्ष समोर ठेवलंय 96 धावांचं. तर तुम्हाला इथे देखील चौकार आणि षटकार 96 धावांची अभेद्य अशी भागीदारी दोन फलंदाजांच्या दरम्यान पाहायला मिळाली सातपाटी टीमकडनं. इथे मात्र आपण पाहताय अगदी टोक क्रशिंग यॉर्कर, त्याचं उत्तर फलंदाजाकडे नव्हतं. क्लीन बोल्ड, दांडीगुल, विकेटचं पतन, गॉन.
नवीन फलंदाज जर आपण पाहतायत आता नव्यानं दाखल झालेला आहे यतीन. 6-1 नाजूक अशी स्थिती पहिल्या षटकाच्या खेळानंतर पाहायला मिळते. विश नेटवर्कच्या माध्यमातून आपण या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण पाहताय. जे श्रोते या ठिकाणी जोडले गेलेत त्या सर्वांचं करूयात आपण हार्दिक हार्दिक स्वागत. षटकातला पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती वीरू. अगदी भन्नाट वेग यावेळेला मात्र पाहायला मिळालाय. अगदी मागील 2 वर्षामध्ये आपण पाहिलं तर वीरू बाबरे फक्त फलंदाजीमध्ये मात्र फोकस करत होता, परंतु त्यानंतर अगदी त्यांना आपल्या खेळाला इम्प्रूव्हाइज केला. आता विथ द बॉल देखील तो आपले जलवे दाखवत असताना पाहायला मिळतोय. षटकातला पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्कवर वीरू. अगदी चांगला बॉल किपरच्या हातामध्ये चेंडू जातोय. फेकी केले, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न तिथे झालाय. ही सिंगल तिथे पाहायला मिळते. अगदी जे लक्ष ठेवलंय आणि त्याच्याचमुळे आपण पाहिलं तर कुठेतरी समर्थ अँड अमेय हौशी नांदगाव या संघाची बॉडी लँग्वेज ही डळमळीत पाहायला मिळते. परंतु प्रयत्न करायला हवेत. प्रयत्न केले तर डेफिनेटली त्या टार्गेट देखील चेस होऊ शकतं. कारण की क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील अशी मोठी टार्गेट्स बऱ्याचदा चेस होताना आपण पाहिलेत. ते मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न अगदी भन्नाट वेगावरती स्वार होताना वीरू बाबरे पाहायला मिळतोय. इथे मात्र फलंदाजाला हात खोलण्याचे मोकेच देत नाहीये. अगदी गुडल्यांचा टप्पा यावेळेला वीरूने हाताळला. टप्पा अगदी पडला आणि सरप्राईज करून गेला फलंदाजाला. 1.3 षटकांचा खेळ झालेला आहे. धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या झाली आहे फलकावर 7. षटकातला चौथा बॉल इथे मात्र फटका तर खेळलाय, मिड विकेटच्या दिशेला येतोय. षटकार 6 धावा. काय जबरदस्त फटका खेळला होता. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. आखूट टप्प्याचा बॉल अचानक उसळी घेतली आणि फलंदाजाने मात्र त्या चेंडूला ओळखलं. अगदी हँड अँड आय कोऑर्डिनेशन अगदी चांगलं पाहायला मिळालं. या षटकाराच्या साह्याने धावसंख्या जर आपण पाहताय तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर 13 धावा. षटकातला 5वा बॉल. अगदी चांगला बॉल, टप्पा पडला त्यानंतर टॉस होताना हा चेंडू पाहायला मिळाला. किपरच्या हातामध्ये चेंडू जातोय. इथे मात्र आपण पाहताय तर झाली आहे षटकाची समाप्ती. 2 षटकांचा खेळ झालेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या झाली आहे 1 गडी बाद 13. अगदी आपण मेन स्क्रीनवरती देखील पाहताय. अगदी एन्जॉय करताना या क्रिकेट स्पर्धेला आपण पाहताय. स्पेशल थँक्स टू सन्नी सिंग सर. हे आपल्याला टायटल तिथे पाहायला मिळतंय. इथे आपण पाहिलं षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे. गोलंदाज आपण पाहताय. गोलंदाजी मार्कवरती सुमित म्हात्रे. चला वेळ निघून चालली आहे. सातपाटी संघ 12 मिनिटं आणि 48 सेकंद तुमच्याकडे उरले आहेत 2 षटकं हाताळण्याकरिता. तिथे मात्र अगदी बाहेर गेलेला चेंडू पाहायला मिळतोय. डाऊन द लेग चेंडू जाताना व्हाईटचा सिग्नल यावेळेला मात्र पाहायला मिळतोय. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर षटकार आपण पाहिले 217 आणि चौकार देखील 217 पाहायला मिळालेत. म्हणजे या स्पर्धेमध्ये अगदी फलंदाजांचा वर्चस्व हा पाहायला मिळालाय. सुमित पुन्हा एकदा षटकातील पहिला बॉल घेऊन ओव्हर द विकेटने ऋषीसाठी. यावेळेला मात्र अगदी इन स्विंगिंग बॉल पॅडवरती आदळतोय, पायावरती आदळतोय. कुठल्या प्रकारची धाव नाहीये. अगदी गोलंदाजी देखील अगदी कूल माइंडने होताना पाहायला मिळते. इक्वेशन जर आपण पाहिलं तर 17 बॉल बाकी आहेत आणि 17 बॉलमध्ये 82 रन्स बनवायचे. टार्गेट खूप मोठं आहे. इथे मात्र तुम्हाला मोठे फटकेच खेळावे लागतील. चौकार आणि षटकारांमध्ये डील करावी लागेल.
षटकातला दुसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार सुमित म्हात्रे. ते मात्र गती परिवर्तन पाहायला मिळालं. नो बॉलचा इशारा पंचांकडनं यावेळेला मात्र पाहायला मिळतोय. सामना आपण पाहतायत एका बाजूला घरत वॉरियर्स सातपाटी संघ पाहायला मिळतोय तर त्यांच्या विरुद्ध समर्थ अँड अमेय हौशी नांदगावचा संघ पाहायला मिळतोय. 15-1 अशी स्थिती सध्या धाव फलकावरती पाहायला मिळते. षटकातला दुसरा बॉल ओव्हर द विकेटने. यावेळेला मात्र वेगवान मारा परंतु दिशा कुठेतरी गोलंदाजाची भरकटली जाते. वाईटचा सिग्नल पंचांकडे येतोय आणि वाईटच्या माध्यमातून आपण आता पाहताय तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 16 धावा 16 रन्स ऑन द स्कोर कार्ड. इथे मात्र फ्री हिट कंटिन्यूड. दुसरा बॉल फ्री हिटचा. इथे मात्र फटका तर खेळला. फटका फसतोय की काय वीरू बाबरे तिथे येतोय. एफर्ट्स अगदी दाद द्यावी लागेल त्या एफर्ट्सची. अगदी प्रयत्न अगदी 100% त्यानं केले होते परंतु त्या झेलपर्यंत तो पोहोचू शकला नाही. परंतु काही फरक जास्त पडला नसता झेल टिपला असता तरी कारण की फ्री हिटचा तो बॉल होता. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल फटका खेळला चेंडू हवेमध्ये गेला आणि तो झेल टिपण्याचा प्रयत्न केला परंतु फ्री हिटचा तो बॉल होता. स्टॉप यावेळेला मात्र आपण म्हणू शकतो चांगला केलाय. धाव संख्या आपण आता पाहतोय तर झालेली आहे धाव फलकावर 18 धावा. बॅकफुटला गेले फलंदाज चेंडूला खेळले लॉंग ऑनच्या दिशेमध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळतं श्रेयस. अगदी श्रेयस देखील आपण पाहिलं तर अगदी चांगले खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. फलंदाज गोलंदाज अगदी चांगल्या प्रकारे हाताळतात. षटकातला पुढील बॉल चौथा बॉल. इथे मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय. अगदी सरळ सीमा पार आलाय. एकता ओवी षटकार. अगदी चांगला फटका. फटक्याची निवड अगदी प्रॉपर पाहायला मिळाली. शॉट सिलेक्शन देखील अगदी योग्य प्रकारचं होतं. धावसंख्या आपण पाहिलं तर धावसंख्या आता झालेली आहे या षटकाराच्या सहाय्याने 25. षटकातला पाचवा बॉल घेऊन गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्कवरती सुमित. यावेळेला मात्र आपण पाहिलं तर डाऊन द लेग बरेच एक्स्ट्रा बॉल या षटकामध्ये आतापर्यंत सुमितने टाकले गेलेत. अगदी स्वेअर गोलंदाजी जी आहे ती अगदी चेंडूवरचं नियंत्रण जे आहे ते नियंत्रण कुठेतरी हरपलंय गोलंदाज सुमित म्हात्रेचं. 1 फॉर दी ओव्हरची उद्घोषणा यावेळेला मात्र पंचांकडनं होते. षटकातला पाचवा बॉल. आतमध्ये येणारा बॉल शरीराला वेध घेणारा हा चेंडू पाहायला मिळालाय. इथून आता मात्र कुठेतरी गोलंदाजाला लाईन अँड लेंथ सुमितला मिळाली आहे असं म्हणावं लागेल. 26-1 अशी स्थिती पाहायला मिळते. जो फाईट बॅक व्हायला हवा तो फाईट बॅक होताना दिसत नाहीये टीम समर्थ अँड अमेय हौशी नांदगावकडनं. ते मात्र फटका तर अगदी चांगला पाहायला मिळतोय. बॉटम हँडचा परिपूर्ण केलेला वापर. चेंडू जातोय यावेळेला मात्र ऑन साईडला फिल्डर त्या ठिकाणी येत आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होते आणि इथे मात्र सिंगलला डबल मध्ये कन्व्हर्जन होताना पाहायला मिळते. आणि या दोनच्या मदतीने आपण पाहिलं तर झाली आहे षटकाची समाप्ती. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय. धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर 28-28. म्हणजेच आता येणारे चेंडू बाकी आहेत 12 आणि 12 मध्ये बनवायचे आहेत 68. षटक क्रमांक 4 हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती विरू. पहिलाच बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न ऋषीचा होता. बॅटवरती योग्य प्रकारे हा चेंडू आला नाही. निर्धाव स्वरूपाचा हा बॉल यावेळेला मात्र पाहायला मिळालाय. इथून मात्र अजून स्ट्रगल करताना दिसतोय नांदगावचा संघ. कारण की जे टार्गेट सेट केलंय 96चं अगदी तो दबाव हा सबशेल या ठिकाणी नांदगावच्या फलंदाजांवरती पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चांगला बॉल आतमध्ये येणारा बॉल किपरच्या हातामध्ये गेलाय. धावसंख्या अजूनही मूव्ह ऑन करताना दिसत नाही आणि त्याची गरज आहे.
सुंदर गोलंदाजी लयबद्धता विरू बाबरेची इथे पाहायला मिळते. षटकातला तिसरा बॉल. तिथे मात्र फटका खेळलाय क्षेत्ररक्षक, यावेळेला मात्र श्रेयस फ्रेम मध्ये येतोय. विकेट डाऊन. नवीन फलंदाज आपण पाहताय, नव्यानं दाखल झालेला आहे दुर्गेश. अगदी संथ गतीने ही धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. विकेटवर विकेट यावेळेला मात्र पाहायला मिळत आहेत. पाहूया षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार वीरू. इथे मात्र फटका तर अगदी चांगला खेळलाय, उंच गेलेला फटका मिड विकेटच्या दिशेला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आले होते परंतु झेल काही होऊ शकला नाही. सिंगल तिथे पाहायला मिळाली. अगदी कॅज्युअल अप्रोच यावेळेला मात्र क्षेत्ररक्षकाचा पाहायला मिळालाय. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहिलं तर चेंडूने अगदी अगेन्स्ट या चेंडूला खेळलं, एलिव्हेशन दिलं, परंतु 100% योगदान यावेळेला मात्र क्षेत्ररक्षकाकडनं झालं नाही. रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न मागच्या बाजूला विकेट किपरला बीट करून हा चेंडू जाताना पाहायला मिळतोय. अगदी फलंदाज आता मात्र युक्त्या करून पाहतायत. सरळ बॅटने येत नाहीत तर रिव्हर्स स्वीपचे फटके हे खेळताना दिसत आहेत. हे पहा. षटकातला पुढील बॉल, शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज वीरू तयार. त्यावेळेला मात्र कुठेतरी अडथळा निर्माण झाला आणि स्वतःला मात्र थांबवलं. 3.5 षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 29. शेवटचा बॉल या षटकातला. अगदी जवळजवळ विजयाच्या दिशेने वाटचाल करताना घरात वॉरियर्स हा संघ सातपाटीचा पाहायला मिळतोय. ते मात्र अगदी चांगला फटका, क्लास शॉट यावेळेला मात्र पूलचा पाहायला मिळतोय. षटकार 6 धावा. इथे मात्र आपण पाहिलं 4 षटकांचा खेळ झालेला आहे. 4 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 35. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे गोलंदाज. आपण पाहताय गोलंदाजी मार्क वरती अमृत. काय गोलंदाजी केली आहे सातपाटी संघाने. फक्त सुमीचं षटक जर आपण पाहिलं त्या षटकात 15 आल्या, बाकीच्या षटकात 6, 7 आणि 7 अशा धावा. इथे मात्र आता फक्त औपचारिकता या मॅच मधली शिल्लक आहे. अतिशय सुंदर ही स्पर्धा आपण पाहत आहात. 1वी युनिटी कप 2026. उद्याचा 5वा दिवस देखील अगदी रोमहर्षक लढती उद्याच्या दिवसात देखील आपल्याला पाहायला मिळतील. इथे मात्र क्लास फटका, जाता जाता शेवट गोड करताना हा गोड षटकार फलंदाजाच्या बॅटमधनं आलाय. 6. इथे फेकायचा तर तिकडे फेकला.
शेवटचे आता 4 चेंडू बाकी आहेत, म्हणजे आता चित्र अगदी क्लिअर पाहायला मिळते. यानंतरची लढत आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला संघ सनराइज पालघर ए आणि त्यांच्या विरुद्ध असणार आहे घरत वॉरियर्स सात पाटी. गोलंदाज पुढे फ्रेम मध्ये येतोय, इथे मात्र झेल टिपतोय, जागतोय, लागतोय. इथे तिसरा धक्का. षटकातला चौथा बॉल, ते मात्र फटका तर अगदी चांगला, अगदी सरळ, कॅमेरामनला अभिवादन करणारा चौकार. चला, सनराइज पालघर संघाचे कर्णधार आपण टॉस बॉक्स जवळ त्वरित यायचा आहे. आता शेवटच्या बॉलची फक्त फॉर्मॅलिटी शिल्लक आहे. आणि इथे मात्र मॅच विन करताना मोठा विजय या ठिकाणी पाहायला मिळतोय घरत वॉरियर्स सातपाटी. सात या टॉस करण्याकरिता, आणि म्हणजेच एका बाजूला जावेद भाई लुलानिया यांचे चिरंजीव आणि एका बाजूला ऐनुद्दीन भाई यांचे चिरंजीव आपल्याला पाहायला मिळतात. आणि मॅन ऑफ द मॅच जर आपण पाहिलं तर मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे भावेश पाटील. तसेच वीरू आपण देखील यायचं आहे. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब आपला द्यायचा राहिलाय. या ठिकाणी नाणेफेकीचा कौल खरंच मराठा वॉरियर्स सातपाटी संघ आपला कॉल कळवतोय. कॉइन स्पिन, एकता इज द कॉल अँड एकता इट इज. अवधूत नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. निर्णय काय असणार आहे? बॉल फर्स्ट. बॉल फर्स्ट. अगदी सातपाटीबद्दल बोलायचं गेलं तर मागील 2 वर्षामध्ये खूप चांगलं क्रिकेट तुम्ही खेळलेलं आहात, आणि या आर्यनच्या मैदानावरती आल्यानंतर कसं फील होतंय, काय म्हणशील या एकंदरीत स्पर्धेविषयी? नक्कीच आर्यनचं मैदान म्हणजे होम ग्राउंडच आहे, कारण पूर्ण शिक्षण माझं इथेच झालं आहे 12 वर्ष. तर या मैदानावर जेव्हा जेव्हा खेळतो एक मजा येते, आणि पब्लिकचा जो सपोर्ट असतो ना, म्हणजे सातपाडीची पब्लिक आणि आर्यनचं मैदान आहे, आता एक समीकरण चांगलं जुळलेलं आहे. हेच आता पुढे कंटिन्यू होत राहावं, आणि अशा अनेक स्पर्धा या ठिकाणी येऊन दे, कारण खूप चांगली स्पर्धा पाहायला मिळते. आम्ही 4 स्पर्धा खेळलो होतो, मात्र सर्वोत्तम आतापर्यंतची स्पर्धा ही पाहायला मिळते. तर नक्कीच आशा करतो की पुढच्या वर्षी सुद्धा अशी चांगली स्पर्धा पाहायला मिळेल, आणि आम्ही त्या स्पर्धेच्या म्हणजे ती स्पर्धा सुद्धा जिंकण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केला, की सातपाटीच्या पाठीराख्यांचा, म्हणजे स्पर्धा कुठे असो तर सातपाटीचा
जो माहोल असतो, अगदी पाठीराखी खूप मोठ्या संख्येने तुमच्या संघाच्या पाठीशी तुम्हाला बॅक करण्याकरता येत असतात. तर काय म्हणशील 2 शब्द तुमच्या पाठीराख्यांसाठी? मी तर म्हणेल की जे सुरुवातीचे आमचे 5-6 महिने होते ना, खूप बॅकफूटला होते. मला तरी वाटते खूप चांगले-चांगले संघ होते, की जेव्हा असे सामने हरतात ना, त्यांनी खेळणं बंद केलं. पालघरमध्ये असे खूप संघ आहेत. मात्र हा जो संघ आहे ना आज, तो ज्या पाठीराख्यांमुळे आज जिवंत आहे. कारण त्यांनी सपोर्ट केलाय. तुम्ही खेळा ठीक आहे, हार-जीत होत राहते. जर तुम्ही जिंकत होते, तर हरणार पण आहेतच. आणि त्याच्यामुळे आज संघ इथपर्यंत कंटिन्यू राहिला आणि आता जे कष्ट केले होते, त्याचं फळ आता मिळत आहे. नक्कीच तुम्हाला या मॅचसाठी शुभेच्छा आहेत. नाणेफेकीचा कौल झालेला आहे. नाणेफेकीचा कौल जिंकलाय घरात मराठा वॉरियर्स या संघानं आणि नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. अगदी काही क्षणात लाईव्ह ॲक्शनमध्ये आपण जाऊयात. कुठेही जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा. एकता ओवी युनिटी कप 2026. धन्यवाद. चेक. हॅलो.
सनराइज संघाच्या वतीनं 2 सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकीकडे यश आणि दुसरीकडे स्वप्नील आहे. पुढचा बॉल यावेळेस फटका तर खेळलाय अलॉंग द कार्पेट. बॉल चाललाय डीप मिड विकेट रिजन मध्ये. डीप मध्ये क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आलाय. प्रणित धाव संकेत मात्र एका धावेने भर पडेल आणि या एका धावेनं स्कोर कार्डचा श्री गणेशा झाला. सध्याच्या घडीला पालघर जिल्ह्याच्या टेनिस क्रिकेट परिपटलावर अधिराज्य गाजवणारं गाव म्हणजे सातपाटी आणि त्या गावचा मेन गोलंदाज अवधूत कामत यावेळेस जबरदस्त बॉल उसळी घेणारा होता. गुडलेंथवर आदळल्यानंतर त्या बॉलनं उसळी घेतली. धावसंख्या धावफलकर आतापर्यंत 2 धावा. येणारा चौथा बॉल आहे जिकडे अवधूत कामत इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस पुलचा फटका तर खेळलाय. बॉल बराच काळ हवेत आहे. क्षेत्ररक्षक आहे मात्र त्याच्या मस्तकाला दस्तक देत बॉल सरळ चाललाय सीमारेषा पार. आला यशच्या बॅट मधून या इनिंगचा पहिला चौकार. 4. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल होता. आज जिकडे चौकारानंतर चांगलं कमबॅक अवधूत कामतनं मैदानाच्या आतमध्ये करून दाखवलं. इनफिल्ड मध्ये दिशान बॉलच्या खालती आला आणि त्याच्याकडून देखील चांगलं क्षेत्ररक्षण झालं. धावसंख्येत मात्र एका धावेने भर पडली. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहिलात खोलवर टप्प्याचा बॉल होता ज्याला वाईड यॉर्कर म्हणतात मात्र दिशा देण्याचं काम. येणारा शेवटचा बॉल आहे जिकडे धावसंख्या धावफलकर लागलेत 7 धावा. मैदानाच्या आतमध्ये दुसरा सलामीवीर नाव त्याचं स्वप्नील बोधले आहेत. स्वप्नीलला चांगलं कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करून दाखवावी लागेल. शेवटचा बॉल आहे. यावेळेस मी सांगितल्याप्रमाणे चांगली कामगिरी करून दाखवावी लागेल आणि ती जबाबदारी घेतली. इनफिल्डच्या डोक्यावरून थ्रू दी कव्हर्स स्वप्नीलच्या बॅट मधून खणखणीत चौकार. 4. वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जिकडे 1 षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि 1 षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकर लागल्या त्या म्हणजे तब्बल 11 धावा. 11 रन्स ऑन द बोर्ड. जिकडे अवधूत कामत सारख्या चांगल्या गोलंदाजावर हल्ला केला. स्वप्नीलच्या बॅटमधून 1 चौकार. यशच्या बॅटमधून देखील 1 चौकार आलाय. आता सातपाटी गावाचं जबाबदारी घेण्यासाठी पुन्हा एकदा तोच गोलंदाज पाहायला मिळतोय. नाव त्याचं वीरेंद्र बाबरे. दुसऱ्या षटकाला होईल सुरुवात. पहिला बॉल वीरेंद्र बाबरेचा. वीरेंद्र बाबरेचा पहिलाच बॉल. आक्रमण तर केलं. चेंडू बराच काळ हवेत. खालती क्षेत्ररक्षक चिराग टिपलाय. चिरागनं झेल आणि संपला यशचा खेळ. फलंदाज बाद. गॉन. वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जिकडे यश मागच्या मॅच मध्ये ज्या पट्ट्यानं खूप चांगली फलंदाजी केली होती मात्र या मॅच मध्ये तो स्वस्तात परतलाय. त्याची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरलाय बादशाह. नाव त्याचं रजत राऊत आहे.
आता रजत राऊतला देखील रिस्पॉन्सिबिलिटीज घ्याव्या लागतील. पुढचा बॉल यावेळेस वेगवान पद्धतीचा बॉल, जबरदस्त वेग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल गुड लेंथवर आदळलेला आणि त्यानंतर लेग कट. पुढचा बॉल यावेळेस बॅटची कट, बॉल चालला यष्ट्यांच्या मागे, बॉलच्या खाली भावेश पाटील आहे. शॉर्ट थर्ड मॅन रिजन असू दे, फ्लाइंग स्लिप असू दे, तिकडे भावेश पाटील आपल्याला सातत्याने पाहायला मिळत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. या एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे तब्बल 12 धावा. 12 रन्स ऑन द बोर्ड. येणारा चौथा बॉल. यावेळेस हाफ ट्रॅकरचा बॉल होता. सरप्राइझिंग डिलिव्हरी. जिकडे स्वप्नील बोधले फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळाला, त्याच्याकडे कुठलंच उत्तर नव्हतं. बघा रिप्लेच्या माध्यमातून स्लोवर वन देखील होता आणि स्लोवर वनच्या बरोबरीला हाफ ट्रॅकरचा बॉल. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा वीरेंद्र बाबरे. यावेळेस स्विच हिट करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे, खालती क्षेत्ररक्षक आलाय, चुकी झाली स्वप्नील कडून. टिपलाय पुन्हा एकदा चिराग पाकदरेनं झेल. संपलाय स्वप्नील बोधलेचा खेळ. फलंदाज बाद, गॉन. बॅक टू क्रिकेट. जिकडे सनराइज संघाला पहिल्या 2 षटकांमध्ये 2 मोठे झटके लागलेत. आता नवीन फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय शुभम वीरेंद्र बाबरे. नाव नाही तर ब्रँड आहे. जबरदस्त गोलंदाजी. येणारा शेवटचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, मात्र बॅटची कड आणि बॉल विसावला यष्टीरक्षकाच्या हातात. जिकडे 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. अतिशय चांगल्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये वीरेंद्र बाबरेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. जिकडे तब्बल 2 गडी बाद केलेत वीरेंद्र बाबरेने आणि मात्र 1 धाव खर्च केली आहे. भरवशाचा गोलंदाज आणि इकॉनॉमिकल गोलंदाज अर्थात वीरेंद्र बाबरे. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर मात्र आणि मात्र 6च्या सरासरीनं 12 धावा, जिकडे 2 गडी बाद झालेत. अशा परिस्थितीमध्ये गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा झालाय बदल. नवीन गोलंदाज, वेगाचा बादशाह, नाव त्याचं सुमित म्हात्रे. समोर रजत राऊत सारखा एक मोठं आव्हान आपल्याला फलंदाजी मार्कवर पाहायला मिळते. जिकडे स्वप्नील आणि यश तंबूच्या आसऱ्याला परतलेत, तिकडे रजत आणि शुभमला मागच्या मॅच मध्ये जी कामगिरी केली होती तीच कामगिरी पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये करून दाखवावी लागेल. खेळाला पुन्हा एकदा होईल सुरुवात. 3ऱ्या षटकाला घेऊन सुमित म्हात्रे इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतोय. भरपूर सारा रनअप आणि तशाच प्रकारचा वेग. पहिला बॉल. यावेळेस पहिलाच बॉल अलॉंग द कार्पेट खेळलाय. बॉल चाललाय वाईडिश लॉंग ऑन मध्ये. डीप म्हणून क्षेत्ररक्षक आलाय, त्याच्याकडून झाली चुकी आणि बॉल सरळ चाललाय सीमारेषा पार. रजतच्या बॅट मधून आलाय नशिबाचा चौकार. 4. या चौकारानं धावसंख्या पुढे चाललाय आणि जाऊन पोहोचलाय ती म्हणजे तब्बल 16 धावा. जिकडे सुमित म्हात्रेच्या पहिल्याच बॉलवर नशिबाचा चौकार आलाय. येणारा दुसरा बॉल आहे राईटम ओव्हर द विकेटचा मारा. यावेळेस वेगवान पद्धतीचा बॉल होता अलॉंग द कार्पेट लॉंग ऑन रिजन मध्ये दिशा दिलाय.
लॉंग ऑन रिजन मध्ये सेफ हँड्स आहेत वीरेंद्र बाबरे. धावसंख्येत मात्र एका धावेने भर पडेल. या एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे तब्बल 17 धावा, 17 रन्स ऑन द बोर्ड. मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी मार्कवर नवीन फलंदाज आलाय, नाव त्याचं शुभम आहे. मागच्या मॅच मध्ये चांगली फलंदाजी केली होती, मात्र आता समोर सातपाटीचं आव्हान आहे. यावेळेस गुडलेंथवर आदळलेला बॉल, त्या बॉलला मात्र दिशा दिली स्क्वेअर लेग रिजन मध्ये डीप मधून अमृत बॉलच्या खालती. फेकी करेल तत्पर्यंत धावसंख्येत मात्र एका धावेने भर पडली. या एका धावेनं धावसंख्या धावफलकर आतापर्यंत 18 धावा, 18 रन्स ऑन द बोर्ड. सुमित मात्रे ज्याच्या पहिल्याच बॉलवर एक नशिबाचा चौकार आला होता, मात्र त्याच्यानंतरचे 2 बॉल खूप चांगल्या रीतीने हाताळलेत. मात्र 2 सिंगल्स आणि धावसंख्या धावफलकर आतापर्यंत 18 धावा. इकडे 2 धक्के सनराइज ए संघाला लागलेत. यावेळेस रजत राऊतचा वार, गोलंदाज गार, बॉल चाललाय डाऊन द ग्राउंड, सीमारेषा पार, आलाय षटकार. 6. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतात जितक्या वेगानं बॉल रजतकडे आला तितक्याच वेगानं रजतने बॉल सीमारेषेच्या बाहेर फेकून दिला. आज सनराइज ए संघाच्या तंबूमध्ये टाळ्यांचा कडकडाट. रजत सारखा एक मोठा फलंदाज आज रंगात आलाय. धावसंख्या धावफलकर आतापर्यंत 24 धावा. जिकडे यष्टीरक्षक आणि शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू कानमंत्र देत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल, यावेळेस हाफ ट्रॅकरचा बॉल, याला म्हणतात परफ्यूम डिलिव्हरी. वेगावर स्वार सुमित मात्रे, मी सांगितल्याप्रमाणे ज्या गोलंदाजाची ओळखच वेग आहे त्याचाच वेग आपल्याला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. डोळ्याची पापणी लवते ना लवते बॉल सरळ यष्टीरक्षकाच्या हातात आणि षटकारानंतर कमबॅक कसं करावं सुमित मात्रेनं दाखवून दिलंय. आलाय डॉट बॉल, येणारा शेवटचा बॉल आहे. यावेळेस फटका तर खेळलाय, बॉल बराच काळ हवेत, खालती स्वतः कर्णधार आलाय, टिपलाय त्यानं झेल. रजत राऊत बॅक टू द डग आउट, विकेटचं पतन गॉन. चला, सनराइज ए संघाच्या फलंदाजांना विनंती असेल 1 मिनिटाच्या आत तुम्ही प्लीज नवीन फलंदाज पाठवा आणि फलंदाजी मार्क पर्यंत पोहोचा. जरा वॉर्मअप करा, म्हणजे कसं तुम्हाला देखील चांगलं होईल खेळण्यासाठी. फिल्डिंग टीम, आपल्याकडे 6 मिनिटांचा अवधी बाकी आहे. 6 मिनिटांमध्ये तुम्हाला येणारा षटक कंप्लीट करायचं आहे. जिकडे गोलंदाजी मार्कवर ज्याच्या जाळ्यात 2 देवमासे सापडले होते तेच जाळं घेऊन पुन्हा एकदा वीरेंद्र बाबरे गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकर तब्बल 8च्या सरासरीनं 24 धावा. खेळाला पुन्हा एकदा होते सुरुवात. पहिला बॉल, पहिलाच बॉल स्लॉट मध्ये होता, मात्र बॅट चिकट, बॉल चाललाय यष्टीरक्षकाच्या हातात. एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न, त्या प्रयत्नांना यश आलंय. धावसंख्येत मात्र एका धावेने भर. धावसंख्या धावफलकर आतापर्यंत 25 धावा, 25 रन्स ऑन द बोर्ड. इकॉनॉमिकल गोलंदाज कसा असावा याचं ज्वलंत आणि मूर्तिमंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळी चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, शरीराचा वेध घेणारा बॉल. पंच दर्शवतील लेग बाईसच्या रूपात एक अतिरिक्त धाव धावसंख्येत ऍड होईल.
आणि या एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे तब्बल 26 धावा, 26 रन्स ऑन द बोर्ड. गोलंदाज कसा असावा, एक आयडियल उदाहरण, एक्झाम्पल, ज्याच्याकडे भरपूर प्रकारचे व्हेरिएशन्स आहेत, तेच व्हेरिएशन्स वापरतोय वीरू. यावेळेस वेगावर स्वार पाहायला मिळाला. जबरदस्त गोलंदाजीचं प्रात्यक्षिक, ज्याला म्हणतात आपण तिखट मारा, अचूक टप्प्यावर भेदक मारा, जिकडे कुठलंच उत्तर नाहीये. सरळ विसावला यष्टीरक्षकाच्या हातात, एका हाताच्या चुटकीसरशी बॉल गेला आणि आलाय हा डॉट बॉल. पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा वाईड यॉर्कर, अस्त्र शस्त्र आणि ब्रह्मास्त्र. यावेळेस बाण नाही तर क्षेपणास्त्र डागलं. जबरदस्त गोलंदाजी, सलगचा दुसरा डॉट बॉल रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. परफेक्ट एक्झिक्युशन कसं असावं. पुढचा बॉल. यावेळेस बॅट चिकड, मात्र यष्टीरक्षकाकडून चुकी झाली आहे. पंच दर्शवतात इट्स अ नो बॉल, ओव्हर स्टेपिंग झालंय. म्हणजे जर कॅच झाला असता तरी देखील शुभम सेफ असता, हरकत नाहीये. पंचांचा निर्णय इकडे नोचा, ओव्हर स्टेपिंग झालाय, म्हणजेच पुढचा बॉल फ्री हिटचा असेल. जिकडे मॅच चालू करण्यासाठी एक संधी चालून आली आहे, शुभमला त्या संधीचं सोनं करावं लागेल. पुढचा बॉल फ्री हिटचा आहे, उघड डोळे बघ नीट, अर्थात पुढचा बॉल फ्री हिट. यावेळी चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. जिकडे कुठे शुभम एक्सपेक्ट करत होता की वेगवान पद्धतीचा बॉल येईल आणि त्याच पद्धतीची बॅकलिफ्ट आपण पाहिली, तो फॉलो थ्रू बघितला, ती बॅकलिफ्ट पाहिली, मात्र वीरेंद्र बाबरेचं चातुर्य मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. यावेळेस पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न केला तर होता, अक्षरशः फलंदाजाच्या बॅटला कुलप ठोकण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये वीरेंद्र बाबरेने केलंय. जिकडे कोंडी झाली होती तीच कोंडी फोडण्यासाठी शफल झाले, स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, मात्र नाही झालं कनेक्शन. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर संतत गतीनं 27 धावा, 27 रन्स ऑन द बोर्ड. गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, नाव त्याचं अमृत तरे. फलंदाजी मार्कवर फलंदाज महेंद्र. पहिला बॉल, अमृतचा पहिलाच बॉल फुल टॉस होता, नाही झालं कनेक्शन. चेंडू हवेत, खालती क्षेत्ररक्षक आलाय, टिपला त्यानं झेल, संपला महेंद्रचा खेळ. फलंदाज बाद, गॉन. वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये, जिकडे नवीन फलंदाज सचिन पाटील ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. अमृतच्या पहिल्याच बॉलवर यश प्राप्त झालंय. दुसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा अमृत तयार झालाय. राईट मोर द विकेटचा मारा. समोर सचिन पाटील, एक एक्सपिरियन्स खेळाडू, एक अनुभवी खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, मात्र टायमिंग नाही झालं. जिकडे अमृत तरे खूप चांगली गोलंदाजी करतोय, वेगावर स्वार. पहिले 2 बॉल आपण पाहिले, जिकडे भन्नाट वेग.
येणारा शेवटच्या षटकातील तिसरा बॉल आहे. यावेळेस शरीराचा वेध घेणारा बॉल. ज्या बॉलवर अमृत तरेचा वेग पाहायला मिळाला, भन्नाट वेग पाहायला मिळाला. पंच दर्शवतील लेग बायच्या रूपामध्ये एक अतिरिक्त धाव. बघा बॉलने टप्पा घेतला आणि टप्पा पडता पडता क्षणार्धात बॉल शरीराचा वेध घेणारा ठरला. आता शुभम ज्यानं चांगली फलंदाजी केली होती, पुन्हा एकदा फलंदाजी करून दाखवावी लागेल. येणारा चौथा बॉल आहे. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन. जिकडे पहिले 3 बॉल वेगवान पद्धतीचे होते, तिकडे चौथा बॉल अमृतनं चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन करून टाकला. अक्षरशः फलंदाजाच्या डोक्याशी खेळण्याचं काम सातपाटी संघाचे सर्व गोलंदाज करतायत. सर्व फलंदाजांनी गोलंदाजाच्या समोर अक्षरशः नांगी टाकलंय. येणारा 5वा बॉल आहे. यावेळेस स्विंग अँड मिस. यष्टीरक्षकाकडून झालाय चुकी आणि त्या चुकीचा फायदा सनराइज ए संघाला धावसंख्येत 1/22च्या रूपामध्ये अतिरिक्त धावेने भर पडेल. या अतिरिक्त धावेने धावसंख्या जाऊन पोहोचलाय ती म्हणजे तब्बल 29 धावा, 29 रन्स ऑन द बोर्ड. चांगली गोलंदाजी. जिकडे अमृतनं 5 चेंडू एक्झिक्यूट केले, तिकडे मात्र 1 धाव खर्च केली आहे आणि 1 गडी देखील बाद केलाय अमृतनं. येणारा शेवटचा बॉल आहे. यावेळेस फटका तर खेळलाय लॉंग ऑफ रिजन मध्ये. डीप मध्ये क्षेत्ररक्षक सुमित मात्रे बॉलच्या खाली थोडंसं फंबलिंग झालं आणि 1 धावेचं रूपांतर 2 धावेत झालं. या 2 धावेने धावसंख्येत भर पडली. धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे तब्बल 31 धावा. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकाल स्कोर कार्डवर लागलेत 31 आणि सातपाटी संघाला सामना जिंकायचा असेल तर 5 षटकांमागे मात्र 32 धावांचं आव्हान आहे. घेतोय थोड्या क्षणांची विश्रांती आणि जिकडे दुसऱ्या इनिंगला होईल सुरुवात, तिकडे आमच्या सोबत आमच्या समवेत जोडले जातील नवलीचा एक गोड आवाज, मंथनची घरत सर. थँक्यू सो मच. चला, पंचांना आता विनंती असेल की आपण मैदानाच्या दिशेने प्रस्थान करायचं आहे. शेवटची आणि अंतिम लढत आपल्याला पाहायला मिळते एकता ओवी युनिटी कप 2026 या स्पर्धेतली आजची चौथी रजनी आपण पाहत आहात. अतिशय सुंदर क्रिकेट हे पाहायला मिळालं. बॅटिंग करताना आपण पाहिलं तर सनराइज पालघर कुठेतरी बॅकफुटला पाहायला मिळाला. विकेटची पडझड आणि येणारे डॉट बॉल आणि त्याच्याचमुळे आपण पाहिलं 5 षटकं झालेत. 5 षटकानंतर धावसंख्या धावफलकावरती 31 झाली आहे. 32 धावांचं लक्ष्य समोर ठेवण्यात आलंय. आता त्या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल घरात मराठा वॉरियर्स सातपाटी या टीम कडनं. चला, 2 ओपनिंग पेअर त्वरित मैदानाच्या दिशेने पाठवा, जास्त वेळ घेऊ नका. शेवटची मॅच आहे. मागील 4 दिवसात अतिशय सुंदर खेळमेळीच्या वातावरणामध्ये ही स्पर्धा पाहायला मिळते. 19 तारखेला 19 मेला या क्रिकेट स्पर्धेला आगाज या ठिकाणी होत असताना पाहायला मिळाला. अतिशय प्रोफेशनल लुक या स्पर्धेचा या ठिकाणी पाहायला मिळतोय.
अतिशय सुंदर ही LED स्क्रीन पाहायला मिळते. फ्लड लाईट्स देखील आपण पाहिलं तर अगदी चांगल्या पद्धतीचे हे टॉवर्स या ठिकाणी उभारले गेलेत. अगदी स्टेडियम देखील आपण पाहतायत. अगदी प्रेक्षकांची देखील काळजी या ठिकाणी घेतली गेली आहे. आणि VIP डायस देखील आपण पाहिलं तर अतिशय सुंदर असं हे भव्य दिव्य पद्धतीचं पाहायला मिळतं. साऊंड सिस्टम देखील आपण पाहिलं तर अगदी अंबे साऊंड्स यांचं अप्रतिम पाहायला मिळतं. आणि प्रक्षेपण देखील विश नेटवर्कच्या माध्यमातून हे साफसूत्र असं प्रक्षेपण पाहायला मिळतं. दोन सलामीवीर फलंदाज आपण पाहताय मैदानाच्या दिशेने आता दाखल होत असताना एका बाजूला आपण पाहतोय सातपाटीचा वंडर बॉय विरू बाबरे आणि त्याच्या समेत मात्र आक्रमकतेचा सितारा अशी ज्याची ओळख पाहायला मिळते भावेश पाटील. मागील मॅचचा सामनावीर ठरलेला फलंदाज आपण पाहतोय. त्या अगोदरच्या मॅचचा विरू देखील सामनावीर ठरलेला खेळाडू आपण पाहताय. हे दोन्ही फलंदाज आपण पाहतायत मैदानाच्या दिशेने आता दाखल झालेत. षटक क्रमांक पहिला हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती अनिश 32चं लक्ष समोर आहे. आता त्या लक्षाचा पाठलाग कशा प्रकारे सातपाटी टीम कडनं केला जाईल. पहिला बॉल ओव्हर द विकेटने घेऊन गोलंदाज तयार. पहिल्याच बॉलवरती तो ट्रेडमार्क पॅटर्न एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला भावेश पाटीलचा दरारा षटकार. अगदी पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं इनसाइड आउटचा फटका. यावेळेला मात्र भावेशने खेळला सीमारेषा पार षटकाराकरिता. दुसरा बॉल यावेळेला मात्र आपण पाहिलं तर अगदी चांगला बॉल टप्पा पडला. त्यानंतर स्किट होताना सचिन पाटीलच्या ग्लोव्ज मध्ये चेंडू जातोय. 2 चेंडूंचा खेळ झालेला आहे. धावसंख्या आपण पाहताय धावसंख्या झाली आहे घरात मराठा वॉरियर्स सातपाटी या संघाची फलकावरती 6. 32चं लक्ष समोर ठेवलंय. सध्या 6 धावा आपण पाहताय झालेल्या आहेत धाव फलकावरती. षटकातला तिसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्कवरती अनिश. अगदी चांगला बॉल यॉर्क करण्याचा प्रयत्न केला. पायावरती चेंडू टाकलाय त्याला मात्र खोदून काढलाय. सिंगल तिथे पाहायला मिळाली आणि या सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या आपण पाहिलं तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 7. सनराइज पालघर संघाला इथून मात्र डॉट चेंडू टाकावे लागतील. विकेट्स मिळवावे लागतील तर सातपाटी संघाला धावा या बनवाव्या लागतील. आणि त्या धावा सध्या आपण पाहिलं भावेशच्या बॅटमधनं 7 आल्यात आणि फलकावरती देखील झालेत 7. षटकातला चौथा बॉल इथे मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय. मिड विकेटच्या दिशेला रजत तिथे पाहायला मिळतोय. फिल्डिंग अगदी चांगली रजतची पाहायला मिळते आणि अगदी कूल माइंडने यावेळेला मात्र ही सिंगल परिपूर्ण केली जाते. या सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या जर आपण आता पाहताय धावसंख्या झालेली आहे फलकावर 8. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहिलं शफल झालं फलंदाज. त्यानंतर त्या चेंडूला खेळलं. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आले आणि त्यानंतर फील्ड होऊन 1 रन त्या ठिकाणी परिपूर्ण होताना पाहायला मिळाली. षटकातली पुढचा बॉल इथे मात्र अगदी चांगला फटका अगदी सरळ स्टँड अँड डिस्पॅच. षटकार 6. काय जबरदस्त फटका यावेळेला मात्र पाहायला मिळाला भावेश पाटीलच्या बॅट मधून. अगदी काय चेंडूवरती नजर आहे. अगदी हे रोजचं रुटीन आहे भावेश पाटीलचं. प्रत्येक येणाऱ्या बॉलवरती मोठे फटके खेळायचे धावा वाढवायच्या आणि तेच यावेळेला देखील पाहायला मिळालं. काय क्लास फटका होता. धावसंख्या आपण पाहताय धावसंख्या झाली आहे फलकावरती 5 चेंडूंच्या खेळानंतर 14. अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र आपण पाहताय डॉट बॉलने झालेली आहे षटकाची समाप्ती.
पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर 14 धावा. षटक क्रमांक दुसरा हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाजी मार्गवरती मृत्युंजय, ज्यांना आजच्या दिवसात आपण पाहिलं त्याच्या गोलंदाजीचा विचार केला तर अगदी चांगली गोलंदाजी मृत्युंजयच्या माध्यमातून पाहायला मिळाले. 24 बॉल बाकी आहेत आणि 24 बॉलमध्ये जिंकण्याकरिता अजूनही 18 धावा घरात मराठा वॉरियर्स सातपाटी संघाला बनवायचे आहेत. षटकातला पहिला बॉल इथे मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय विरूच्या बॅटमधनं गगनाला गवसणी घालणारा, परंतु त्या ठिकाणी मात्र झेल सुटलाय. चेंडू गेलाय सीमारेषा पलीकडे. चौकार 4 धावांकरिता. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल अगेन्स्ट यावेळेला मात्र खेळलं होतं विरूने. चेंडू लॉफ्टेड पाहायला मिळाला, बराच हवेत गेला. रजतकडे वेळ होता, परंतु ते शेवटच्या क्षणाला चेंडूवरची नजर आणि ती हातांची ओंजळ ही उघडली गेली नाही आणि त्याचं रूपांतरण सरळ चौकारामध्ये होताना पाहायला मिळालं. इथे मात्र पुन्हा एकदा विरूच्या बॅटमधनं काय जबरदस्त फटका पाहायला मिळतोय फाईन लेगच्या दिशेला, अगदी फाईन. चौकार 4 धावा. धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या 22 झाल्या. बॅक टू बॅक 2 चौकार विरूच्या बॅटमधनं आले. पुन्हा एकदा स्वीपचा फटका यावेळेला. वाह, काय फटका खेळलाय विरू बाबरेने. षटकार. एमएमने टाकलेला हा बॉल, त्यावरती नजर ठेवली, त्यानंतर आपण पाहू शकलात फुटवर्क अगदी चांगला, गुडघा वाकवला आणि त्यानंतर दिशा देखील दाखवली. हा अँड हँडसम स्ट्रोक यावेळेला विरूच्या बॅटमधनं आलाय. धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या आता झाली आहे. या षटकाराच्या सहाय्यानं दुसऱ्या अँगलनं देखील या फटक्याला दाखवलं जातं. काय एक्झिक्युशन केलंय विरू बाबरेने. 28 धावा फलकावरती आणि इथे मात्र या षटकारानं खेळ खल्लास. इथे मात्र या मॅचला विन करताना मराठा वॉरियर्स सातपाटी संघ पाहायला मिळतोय. हा विजयी षटकार आपण पाहिलं ऑन दी अप यावेळेला मात्र खेळलं आणि षटकार तिथे पाहायला मिळाला. आणि या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं तर नो डाऊट अबाउट इट मॅन ऑफ द मॅच ठरलाय वीरू बाबरे. म्हणजेच आजच्या दिवसात क्वालिफाय होणारा संघ पाहायला मिळतोय सातपाटीचा. सातपाटीचे दोन्ही संघ हे क्वालिफाय होताना बी आणि ए असे संघ आपल्याला पाहायला मिळतात. मॅच समरी जर आपण पाहिलीत तर वीरूचा अगदी बोलबाला पाहायला मिळाला. 5 बॉलमध्ये 21 रन आणि गोलंदाजी करताना 2 विकेट. तो मॅन ऑफ द मॅच ठरलाय वीरू बाबरे. भावेश पाटील आपण देखील यायचंय. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपलं देखील देणं राहिलं होतं. आपण देखील या.